नमस्कार. मीरा आणि सत्यजितमुळे आता सुधाकरला पोलिसांनी अटक करून नेलेली असते. कारण चित्र तर असं निर्माण झालेलं असतं की सत्यजित आणि मीराने जबरदस्तीने या विक्रांतच्या मुलीला त्याच्या घरातून पळवून आणलेलं असतं. आता सत्याने हे केलेलं असलं तरी यात सुधाकरची सत्यजित आणि मीराला साथ आहे असं चित्र विक्रांतने निर्माण करून आता पोलिसांवर दबाव आणलेला असतो की इन्स्पेक्टर साहेब, हाच तो सुधाकर, रेल्वेचा मोटरमॅन, यानेच माझ्या मुलीला पळवण्याचा प्लॅन बनवला. एका प्रकारे यानेच माझ्या मुलीला किडनॅप केलं आहे, तेही तिच्या लग्नाच्या दिवशी. याचा अर्थ कळतोय का इन्स्पेक्टर तुम्हाला? म्हणजे माझी किती नाचक्की झाली आहे. आता अशातच इन्स्पेक्टर म्हणू लागतात, मिस्टर विक्रांत ढवळीकर, तुम्ही तर काही काळजीच करू नका. तुम्ही आता रीतसर तक्रार नोंदवलेली आहे ना, मग तुम्ही तुमचं काम केलंय, आता मी माझं काम करतो. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, हे बघा, तुम्ही तुमचं काम कराल यात मला तिळमात्रही शंका नाहीये. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, त्या सुधाकरला चांगलं चोपून काढा. हे वाक्य ऐकल्यावर आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, जे कायद्यात बसेल ना तेच करणार मी, एक्स्ट्रा काहीच करणार नाहीये. त्यावर विक्रांत ढवळीकर म्हणत असतात, हो हो हो, आत्ता माझ्या लक्षात आलं. ॲक्च्युअल तुम्हाला कायदा जेवढा पगार देतो त्याच पगाराचं काम तुम्ही करणार. एक काम करा ना, टेबलाखालून मी तुम्हाला काहीतरी मिठाईचा बॉक्स देतो, मग तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे. त्यावर लगेचच आता विक्रांतने भली मोठी पैशाची गड्डी त्या पोलिसाच्या हातात ठेवलेली असते. त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, लाच देताय तुम्ही मला, लाच तुम्हालाच टाकीन आतमध्ये. त्यावर विक्रांत ढवळीकर म्हणत असतात, मला आत टाकायची भाषा करू नका. माझी ओळख कुठपर्यंत आहे ना माहिती नाही आहे तुम्हाला. वेळ पडली ना तर कमिशनरकडून तुला फोन करून कामावरनं काढून टाकीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता त्या इन्स्पेक्टरची चांगलीच फाटलेली असते आणि लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, बरं बरं, माझ्या आलंय लक्षात तुम्हाला काय म्हणायचं आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. आता तुम्ही दिलाय ना मला मिठाईचा पुडा, तर तुमच्या पद्धतीनेच त्यांची खातरदारी करतो. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत ढवळीकर म्हणत असतात, आत्ता कसं अगदी माझ्या मनासारखं बोललात तुम्ही. यात तुम्हाला आता काही प्रॉब्लेम नसणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त माझं काम करा. अशातच आता इन्स्पेक्टरच्या एका तुकडीने म्हणजे एका टीमने सुधाकरला पकडून आणून तुरुंगात टाकलेलं असतं. अचानकपणे तुरुंगात का टाकलं आहे हे मात्र आता सुधाकरला स्पष्टपणे कळालेलं नसतं. त्यावेळेला तिथेच असलेल्या विक्रांतने सुधाकरला आता अरे तुरे करत असं म्हटलेलं असतं, काय रे सुधाकर, तुला काय वाटलं माझ्या मुलीला पळवण्याचा प्लॅन बनवशील आणि तू सपशेल सुटशील का? लक्षात ठेव, पंगा घेतलायस ना तोही विक्रांत ढवळीकरशी. विक्रांत ढवळीकर सहसा सहजी कोणाला सोडत नाही. लक्षात ठेव, नादाला तर मी होताच तो कोणाच्या लागत नाही, आणि एकदा लागलो ना तर म्हणतात ना साडेसाती, अगदी त्याप्रमाणे समोरच्या माणसाला पूर्णपणे खाऊन टाकतो, गिळून टाकतो. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतो, ढवळीकर साहेब, का असं वागताय तुम्ही? स्वतःच्या मुलीच्या आयुष्याचा विचार करा. तुमची मुलगी माझ्या मुलावर मनापासून प्रेम करते आणि माझा मुलगाही तुमच्या मुलीवर मनापासून प्रेम करतो. आपण दोघांनी एकत्र येऊन दोघा मुलाबाळांना आशीर्वाद दिला पाहिजे. त्यावर लगेचच आता विक्रांत ढवळीकर म्हणत असतो, अरे लायकी आहे का तुझी? काय बोलतोस तू? तू तुझ्या मुलाचे संबंध माझ्या मुलीबरोबर जोडणार? अरे तिच्यासाठी मी चांगल्यातला चांगला अगदी करोडपती मुलगा बघितला आहे. अरे त्याच्याकडे बंगला आहे, 4 गाड्या आहेत, घरात नोकरदार आहे. अरे ऐशोआरामात राहील ती, दागण्याने मडवेल तिला तो. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सुधाकर म्हणत असतो, सगळं सुख समाधान फक्त पैशाने नाही मोजता येत. तुमच्या मुलीला विचारा, खरंच ती माझ्या रवीला सोडून इतर कोणाशी लग्न करायला तयार आहे का? त्यावर लगेचच आता विक्रांत ढवळीकर म्हणत असतात, इन्स्पेक्टर साहेब, काय बघताय तुम्ही? चांगलं रिमांडमध्ये घ्यायला, फोडून काढा. आणि अशातच आता शेवटी इन्स्पेक्टर साहेबांनी विक्रांतला विनंती केलेली असते, तुम्ही तुमची तक्रार नोंदवलेली आहे, त्यानुसार आम्ही यांना पकडून आणून आतसुद्धा टाकलं आहे, आता तुम्ही इथून निघा. त्यावर लगेचच आता विक्रांत
तिथून निघून गेलेला असतो. अशातच आपण पाहतोय आता सुधाकरला मेंटली खूपच टॉर्चर पोलिसांनी करायला सुरुवात केलेली असते. सुधाकर म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, यात तर माझी काहीच चुकी नाही आहे, कारण यात मुलीला पळून आणण्याचा माझा कोणताच प्लॅन नव्हता. याबद्दल काडी मात्र मला काहीच माहिती नाही आहे. आणि अशातच आपण पाहतोय थेट मागून सत्यजित आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला असतो. तो आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो, मला माझ्या बापाला भेटायचं आहे. त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, कोण बाप? अशातच आता सुधाकरला समोर असलेल्या तुरुंगात पाहून सत्यजित म्हणत असतो, तो काय? तो तिथे उभा आहे तो. त्यावर मात्र आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, अच्छा, म्हणजे याचा मुलगा आहेस तर तू, म्हणजे त्या मुलीला पळवून आणण्यात तुझा हात आहे तर. त्यावर मात्र आता सुधाकरच्या समोरच सत्यजित म्हणत असतो, मी तिला पळवून आणलेलं असलं तरी तिच्या मनाविरुद्ध नाही वागलोय. ती 18 वर्षाच्या पुढील आहे. ती स्वतःचा निर्णय घेऊ शकते. तर तिनेच मला स्वतःहून सांगितलं की मला रवीशीच लग्न करायचं आहे. आता मी 17 वर्षाची मुलगी पळवून आणलेली नाही आहे. त्यावर लगेचच आता विक्रांत ढवळीकरच्या दिलेल्या मिठाईच्या बॉक्समुळे इन्स्पेक्टर म्हणत असतात, तू काय मला अक्कल शिकवतोस का रे सत्यजित? स्वतःला काय तू भाई समजतोस का? ही शर्टाची बटणं उघडी ठेवून माझ्यासमोर दादागिरी करायची नाही. त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो, मला फक्त माझ्या बापाला थोडा वेळ भेटू द्या. त्यावर लगेचच आता सुधाकर तिथनंच ओरडत असतो, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. भेटणं तर दूरच, तुझ्यासारखा मुलगा आहे. आता मला त्याचा पश्चाताप होतोय. अरे का असं केलंस तू? हे असं काही करायच्या आधी एकदा तरी मला विश्वासात घ्यायचं ना? का नाही सांगितलं मला तू? प्रत्येक वेळेला स्वतःच्या मनासारखं करायचं नसतं. आणि अशातच आता सत्यजित म्हणत असतो, बाप, मी काय बोलतोय ते समजून घे. इथे तुला या लोकांनी आणून बंद केलंय, पण तुझ्यावर गुन्हा तरी कोणता नोंदवलाय? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रांतच्या दिलेल्या मिठाईच्या पुड्यामुळे ते इन्स्पेक्टर म्हणत असतात, काय रे, तू आता आम्हाला कायदा शिकवणार का? एकतर गुन्हा तुम्ही करायचा, एखाद्याच्या होणाऱ्या लग्नातून त्याच्या बायकोला पळवून आणायचं आणि तिचं दुसऱ्याशी लग्न लावून द्यायचं. त्यावर लगेचच सत्यजित म्हणत असतो, हे बघा साहेब, त्या मुलीचं माझ्या भावावर प्रेम आहे आणि माझ्या भावाचं सुद्धा त्या मुलीवर. त्या दोघांवर मी न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला आहे, अन्याय नाही केला आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने माझ्या बापाला अटक करून ठेवू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता इन्स्पेक्टर थोडे गोंधळतात. त्यांना कळून चुकलेलं असतं, हा बोलतोय ते बरोबर आहे. आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता सुधाकर म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता याला इथून बाहेर काढा. त्यावर लगेचच आता सुधाकरला शेवटी सत्यजित म्हणत असतो, बाप, तू बोलतोयस तर जातोय मी इथून, पण काळजी करू नकोस. जास्त काळ तुला तुरुंगात राहावं लागणार नाही आहे, कारण कायदा हा आपल्या बाजूने देखील असतो, पण तो आपण यांना समजून सांगावा लागतो, असं आता थेट सत्यजितने त्या इन्स्पेक्टरकडे बोट दाखवत म्हटलेलं असतं. मित्रांनो, इथे तर आता सत्यजित जे काही बोललं आहे ते तुम्हाला पटतंय का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.